आणि याच अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर पुढारी न्यूजचं महाकव्हरेज आपण पाहू शकणार आहात। साध्या सोप्या भाषेमध्ये बजेटच्या पूर्वी आणि त्यानंतर सुद्धा आपण त्याचे अर्थ अपेक्षा अर्थ समजून घेणार आहोत। आपल्यासोबत आता आहेत दोन पाहुणे। आपल्यासोबत आहेत मिलिंद मुरुगकर, कृषी अर्थशास्त्र आणि सामाजिक अंगानं सामाजिक धोरणांचा अभ्यास करणारे अभ्यासक, त्याचप्रमाणे विनायक आंबेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते। दोघांचंही स्वागत। मी पहिल्यांदा मिलिंद मुरुगकरांकडे जाईन। मिलिंदजी, एकूण एक बेसिक तर विश्लेषण तुम्ही मांडालच, काय अपेक्षा आहेत, कोणत्या स्थितीमध्ये हे बजेट मांडलं जात आहे, पण त्यातही आता सर्वसामान्यांची कमी झालेली क्रयशक्ती, शेतीसमोरचा गंभीर प्रश्न आणि मुख्य आर्थिक सल्लागारच म्हणतायत की लाल फितशाही कारभारापासून मुक्त करून उद्योगक्षम उद्योजकतेसाठी अधिक सकारात्मक वातावरण तयार करण्याची गरज। या तीन कसोट्यांवर अधिक तुमचं निरीक्षण मांडलं तर बरं होईल। त्यानंतर मी आंबेकरांकडे जाईन। मुरुगकरजी। हो, धन्यवाद। मला असं वाटतं की आजची जी आपली आर्थिक परिस्थिती आहे त्याच्याचं एक लक्षण आपल्याला असं दिसतं की एक जो वर्ग आहे, म्हणजे ज्या वर्गात कदाचित मी सुद्धा येतो आणि ज्याला आपण मध्यम वर्ग असं म्हणतो, पण खरं तर जे मध्यम वर्ग म्हणून जे बोलतात ते समाजातले 10% वरचे 10% लोक असतात। आणि संबंध असंघटित क्षेत्र आणि शेती क्षेत्र हे त्याच्या खालचं असतं। आपली बहुतांश मनुष्यबळ हे 80-90% मनुष्यबळ हे असंघटित क्षेत्रामध्ये आहे, आपण पाहूया। आणि झालंय काय की आर्थिक वृद्धी दर 90 पासून तो वाढला, त्याचा फायदा एका मोठ्या वर्गाला मिळाला आणि अगदी वाजपेयी सरकारच्या काळात देखील तो फायदा मिळत होता। मी काय त्यात पक्षी हे आणत नाही। आणि त्यानंतरचा पुढचा तो आर्थिक वृद्धी दर चांगला राहिला आपला। 2016 पर्यंत आपल्याला दिसतं की ती एक गतिमानता अर्थव्यवस्थेमध्ये होती। त्याची वाटणी विषम पद्धतीने होती हे खरं आहे, पण तरी गतिमानता होती। आणि एक वर्ग जो खरं तर आपल्या समाजातला 10% जो वर्ग आहे, म्हणजे जो संघटित क्षेत्रामध्ये आहे, त्याला नियमित वेतन मिळतं, त्याच्यात पगार वाढ होत असते, आणि किंवा उद्योग क्षेत्रामधला देखील असा असंघटित क्षेत्रामधला जो उद्योग वर्ग आहे, तो एक वर्ग आणि बाकीचा वर्ग याच्यामध्ये मोठी तफावत आता तयार झालेली आहे। आणि म्हणजे मला काल त्या वर्गातलाच बद्दलच बोलताना एका अर्थतज्ञाने एक चांगला मुद्दा मांडला की 90ला जेव्हा आर्थिक सुधारणा मनमोहन सिंग सरकारच्या काळात सुरू आल्या, वाजपेयी सरकारच्या काळात त्या सुरू राहिल्या आणि त्यानंतरचा मोठा काळ राहिल्या, पण 2016 पर्यंत साधारणपणे म्हणू, त्यावेळेला जर असं विचारलं असतं या 10% वर्गातल्याच लोकांना की तुमची मुलं हे तुमच्यापेक्षा अधिक उत्पन्न गटातील असतील असं तुम्हाला वाटतं का, तर त्यांची अनेक खात्रीने सांगितलं असतं की आम्हाला निश्चितपणे असं वाटतं। आज तसं म्हणता येणार नाही। आणि हे फार तसं भेदक वाक्य आहे, म्हणजे त्या 10% लोकांसाठी म्हणत नाहीये मी। झालंय असं आहे की तुम्ही मगाशी जो मुद्दा मांडला की सर्वसामान्य लोकांच्या हातातली क्रयशक्ती म्हणजे 10% वगळून त्यांची जी क्रयशक्ती आहे ती क्रयशक्ती कमी असल्यामुळे अर्थव्यवस्था ही गतिमान होत नाहीये। आणि हे सर्वच जण मानतात की कन्झम्पशनचा हा मुद्दा आहे। त्यामुळे मी सगळ्यांकडे येणार आहे, फक्त मला एक एक राऊंड करावा लागेल कारण आज गेस्ट खूप आहेत, अनेक गेस्ट आता जॉईन सुद्धा होत आहेत, सहभागी होत आहेत आपल्या चर्चेमध्ये। त्यामुळे मुरुगकरजी, मी तुमच्याकडे पहिल्यांदा येईन। तुम्ही एक मुद्दा प्रामुख्याने मांडला या भारतामध्ये वाढलेल्या मध्यमवर्गीयांच्या अपेक्षांच्या अनुषंगानं। आपल्यासोबत अतुल लोंढे सुद्धा आलेले दिसत आहेत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते, त्यांचं सुद्धा स्वागत। मी वस्तुतः पहिल्यांदा अपेक्षांचा भाग घेऊन त्यानंतर सरकारी पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आंबेकरांकडे मी जाणार आहे। अतुल लोंढेंकडे जातो। अतुल लोंढेजी, आपलं स्वागत आहे। कशा प्रकारे बघताय मोदी 3.0 सरकारमधला हा पहिला अर्थसंकल्प? कोणत्या अजून अपेक्षा बाकी राहिलेल्या आहेत आणि सध्याची आर्थिक परिस्थिती जगात आणि भारतात त्या अनुषंगाने? मला असं वाटतं की या सरकारकडनं सामान्य जनतेने अपेक्षा करणं सोडलेलं आहे। जगलरी दाय नेम बीजेपी, जगलरी करायची आणि लोकांना सांगायला दाखवायचं की आजचा दिवस काढून द्यायचा। जसं एनपीएसच्या विरुद्ध यूपीएस केलं आणि यूपीएस एनपीएस पेक्षा वाईट, म्हणजे ओपीएस मधून दूर निघण्यासाठी जे जाळं फेकलं त्याच्यामध्ये तुम्ही आता एनपीएस ऍक्सेप्ट करा किंवा यूपीएस ऍक्सेप्ट करा, अशा पद्धतीचा खेळ जो आहे तो त्यांनी केलेला आहे। इन्कम टॅक्सच्या नवीन आणि जुन्या स्लॅबमध्ये तसाच खेळ केलेला होता। त्यामुळे कोणी अपेक्षा करेल असं नाही आहे, पण ग्रीम सिच्युएशन काय आहे मी तुम्हाला सांगतो। आता मुरुगकर सरांनी अपर मिडल क्लासबद्दल बोलले, पण आता या देशामध्ये 50% खालच्या स्तराचे जे लोक आहेत ते 64% टॅक्स भरतात आणि जे 1% लोक जे आहेत
ते फक्त 3% टॅक्स भरतात. उरलेला टॅक्स हे 10% मिडल इन्कमचे लोक आहेत ते भरतात. मग जीएसटी सातत्यानं प्रत्येक गोष्टीवर वाढल्यानंतर टॅक्सचा बोजा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर सामान्य जनतेवर पडलेला आहे. हे मागायचं एकमेव कारण नाही. 20 लाख कोटी जनरेशन जे आहे, 20 लाख कोटी एका वर्षात या जीएसटीच्या टॅक्समधून जे आहे कुठलंही एम्प्लॉयमेंट न वाढता रोजगाराची वाढ झालेली नाही, उत्पादनात वाढ झालेली नाही, लोकांच्या उत्पन्नातही वाढ झाली नाही. हे फक्त 1% जे कॉर्पोरेट आहे त्यांचे उत्पन्न वाढलं, त्यांचं इन्कम वाढलं, मात्र सॅलरी जी आहे ती काही वाढलेली नाही आहे. हे रिपोर्ट जे आहे ते सगळे आपल्या समोर आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो कन्झम्पशनवर झालेला आहे. त्यामुळे या टॅक्सेसमध्ये काही कमी होणार आहे का? तर बिलकुल कमी होणार नाही. याच्यामध्ये कुठल्या तरी नवीन क्लुप्त्या काढून आता सेस आहे, वेगवेगळ्या प्रकारचा जीएसटी आहे, सेस आहे आणि अशा अनेक टॅक्सेसवर जे आहे ते सामान्य माणसावर जो आहे तो बोजा तो सातत्यानं पडतो आहे. आता दुसरी गोष्ट एक, आता शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बघा, ॲग्रिकल्चर सेक्टर हे 4.7% ग्रो करतो. लोंढेजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. नरेश म्हस्के बोलताय, त्यांची प्रतिक्रिया घेऊन मी पुन्हा येतो आपल्याकडे. नरेश म्हस्के. वक्तव्य केलेलं आहे की उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असं म्हटलं गेलं. शिरसाट साहेब यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे या संदर्भात मला काही कल्पना नाही आहे. ते मी पाहतो आणि मग त्यानंतर त्याच्यावर पुन्हा एकदा आपण बघतोय तिकडे दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी सुरू आहेत. राष्ट्रपतींची भेट घ्यायला अर्थमंत्री निर्मला सीतारामन पोहोचलेले आहेत आणि तो बजेट त्यांना एका प्रक्रियेचा भाग म्हणून राष्ट्रपतींना त्याची प्रत दिली जाते. पुन्हा एकदा आपल्या पाहुण्यांकडे येऊयात. अतुल लोंढेजी, आपण आपला मुद्दा पूर्ण करा प्लीज. तर ॲग्रिकल्चर सेक्टर 4.7%नी ग्रो करत होतो ते 1.4% खाली आलेलं आहे. MSP ही शेतकऱ्याला मिळाली नाही आणि 55% जास्त शेतकरी जे आहे ते 1 लाखाच्या प्रत्येकी 1 लाखाच्या कर्जाखाली, हे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. 1 लाखांपेक्षा जास्त सुसाईड झालेले आहे. आणि जो पीक विमा योजना आणलेली आहे त्याचे धिनवडे महाराष्ट्रामध्ये कसे उडले ते आपण पाहिलंच आहे. खरेदी MSPची सोयाबीनची काय आपण पाहिलं की 72 लाख क्विंटल उत्पन्न झाले असेल तर 13 लाख क्विंटल त्यांना घ्यायचं आहे, पण ते सुद्धा घेता येण्याला फक्त 57% खरेदी झालेली आहे. आणि गोडाऊनमध्ये जागा नसल्यामुळे आम्ही ते विकत घेऊ शकत नाही असं थातूर मात्र कारण जे आहे ते दिल्याने तूर बाहेर पडलेली आहे. तर शेतकऱ्यांची परिस्थिती जी आहे ती आपण पाहिली. आता मनरेगावरची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 1.33% खाली आलेली आहे 2.15 पासून. जीडीपीच्या बोलतोय मी, जे काय बोलतो ते जीडीपीच्या संदर्भात बोलतोय आहे. तर हेल्थ सेक्टर जे आहे ते 0.87 पर्यंत आलेलं आहे. 15वा वित्त आयोग जे म्हणतं की याची तरतूद जी आहे ती 2.5% असली पाहिजे जीडीपीच्या, ती आपण 0.87% पर्यंत खाली आलेलो आहोत. मध्यम वर्गासाठी काय आहे? मध्यम वर्गासाठी स्वास्थ्य व्यवस्था ज्या आहेत त्या महाग झालेल्या आहे. शेतकऱ्यांना विमा मिळत नाही, MSP पण मिळत नाही. जे प्रॉमिस केलं ते केले नाही. डल्लेवालजी कधी त्यांचं एवढ्या दिवसाचे ते उपोषणावर बसले आहे, पण त्या सिंधू बॉर्डरवर कोणत्या कॅमेराला जाण्याची हिंमत मीडियाला होत नाही. सरकार तर विचारतच नाही, पण दबाव टाकण्यासाठी विरोधी पक्ष काम करत असताना मीडिया पण तिथे जात नाही. हे या देशाचं एक दुर्दैव आहे. मी तुम्हाला म्हणत नाही, पण आपल्याला माहिती आहे मी कोणाला म्हणतोय. आता या सगळ्या गोष्टीमध्ये 19 ते 24 वर्ष वयाची जी बेरोजगारी आहे ती 44% आहे. ग्रॅज्युएट्समध्ये 30% पर्यंतची बेरोजगारी वाढलेली आहे. आणि कालचा आर्थिक पाणी अहवाल सांगतो की मोठे धक्के भेटणार आहे. आता माय डिअर फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प जे आहे ते रोज कशा धमक्या देतात आहे आपल्याला. एक तर इलिगल मायग्रंट जे डंकीज जे आहे ते का बरं गेले, नोकऱ्या नाही म्हणून गेले ते 35-35, 40-40 लाख खर्च करून त्या लोकांना परत पाठवण्याचं सुरू आहे. त्याच्यानंतर कंटिन्यू टॅरिफ्स वाढवण्याची चर्चा जी आहे ती ट्रम्प करतात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट जातोय, शेअर मार्केट पडतोय. पण शेअर मार्केटचा तसा आपल्या इकॉनॉमीचा एवढा संबंध नाही आहे. तर मला एक सांगा तुम्ही की कोणत्या परिस्थितीमध्ये आपण चांगले आहोत? अजिबात नाही. म्हणजे टॅक्सवर टॅक्स इकॉनॉमी करून आता पाऊच इकॉनॉमी झाली आपली. नवीन टर्मिनॉलॉजी पाऊच इकॉनॉमी, श्रिंकफ्लेशन आलेलं आहे. म्हणजे पहिले ज्या फराळाच्या याच्यामध्ये किंवा एखाद्या स्नॅक्सच्या याच्यामध्ये 100 ग्रामच्या याच्यामध्ये 91 ग्राम पदार्थ असायचा, तो नंतर 85 वर आला. आता मी अतुलजी तुमचा मुद्दा घेऊन विनायक आंबेकरांकडे जातो. आपल्याला सगळ्या पाहुण्यांकडे जायचं, त्यामुळे मला वेळेची मर्यादा आहे. कारण कोणत्याही क्षणी बजेटच्या प्रक्रिया सुरू झाल्या, अधिवेशनाची प्रक्रिया, तर मला हे तोडावं लागेल आणि तिकडे जावं लागेल. आंबेकरजी, प्रामुख्यानं भर लक्षात येतोय ती घटलेली क्रयशक्ती आणि जीएसटीचा मुद्दा जो अतुल लोंढेंनी मांडला होता. म्हणजे आता एकेकाळी
जीएसटी मांडण्यात आला, आधी पहिल्यांदा तुम्ही टीका केली होती, मग तुम्ही जीएसटी पुढे नेला आणि तो मांडण्यात आला होता की जणू काय हायवे असणारे सगळ्यांसाठी अतिशय सोपी असणारे, पण तशी ती प्रक्रिया राहिलेली नाही. आणि हे कमी म्हणून की काय, आता सगळ्यावरती इकडे तिकडे म्हणजे भेळ बनवली तर वेगळा जीएसटी, पण कुरमुरा वेगळा घेतला तर वेगळा जीएसटी, अशा हास्यास्पद पातळीला जीएसटी गेलेला आहे. आणि शेवटचं सांगायचं म्हणजे लोकांच्या साध्या अपेक्षा आहेत, अहो आमच्या आरोग्य विम्यावर, आमच्या आयुष्य जीवन विम्यावरती तरी जीएसटी लावू नका, या गोष्टींच्या अपेक्षा आहेत. काय तुम्ही सांगाल, सरकारची बाजू कशी मांडाल? आंबेकरजी. एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की बऱ्याच लोकांना हे सरकार काही करत नाही, या सरकारकडून काही अपेक्षा नाहीत असं बोलण्याची सवय असते. कारण ते विरोधी पक्षात असतात, त्यांनी तसं बोलणं ही त्यांची एक पॅशन झालेली आहे. राहुल गांधी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स जे काही आकडेवारी प्रसिद्ध करतं त्याच्यावरती मी कधीही भाष्य करणार नाही, कारण ते हास्यास्पद आहेत. हे जनतेने त्यांना दाखवून दिले, आम्ही दाखवायची गरज नाही. आता भारताची अर्थव्यवस्था चांगल्या वेगाने कोरोना नंतर वाढते, हे जगभरातल्या सगळ्या एजन्सीजनी मान्य केलेलं आहे. एक घटना अशी घडली की भारताच्या मॉस्पीनी म्हणजे सांख्यिकी मंत्रालयानं स्वतःहून या वर्षाचे ॲडव्हान्स एस्टिमेट जीडीपी ग्रोथचे आपण जाहीर केले. त्याच्यामध्ये ते 6.4% आल्यानंतर आपण पाहिलं असेल की या सगळ्या मोदी विरोधकांना भरपूर चेव फुटलेला आहे. आता 6.4% हा जेव्हा जगाच्या सर्व अर्थव्यवस्था 2.7% वाढतायत, तेव्हा चांगला म्हणायचा का वाईट म्हणायचा याचा सारासार विवेक यांचा संपलेला आहे. आणि मॉस्पी सोडा, मॉस्पी ही सरकारची संस्था आहे, त्यामुळे त्यांनीच वेगळा अर्थव्यवस्था किंवा याच्याबद्दल काही दिलं असेल असं आपण मान्य करून टाकू. परंतु मी तुम्हाला 5-6 संस्थांचे आकडे सांगतो. एक आहे आरबीआय, त्यानंतर युनोची WSP रिपोर्ट आहे, वर्ल्ड बँकेचा ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्टचा रिपोर्ट आहे, PhD चेंबर ऑफ कॉमर्स आहे, मिराय असेट आहे, बँक ऑफ बरोडा आहे, डेलॉइट कन्सल्टिंग आहे, असे 19 रिपोर्ट आज बाजारामध्ये आहेत. आणि हे सगळं मान्य करतात की भारताची अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात 6.5% दराने वाढत आहे आणि पुढच्या वर्षी ती 6.3% ते 6.8% दराने वाढणार आहे. त्यामुळे या लोकांच्यावर विश्वास ठेवायचा की या जे सरकारच्या विरुद्ध असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर चुकीचं बोलतात, यांच्यावर विश्वास ठेवायचा, हे जनतेला कळतं. आणि जनतेने वारंवार जो मोदी सरकारवर, भाजपवर, महायुतीवर, NDAवर जो विश्वास दाखवलाय तो याचा समर्थक आहे की यांच्या खोट्या आकडेवारीला जनता अजिबात बळी पडत नाही. आता राहिला महागाईचा मुद्दा. महागाईच्या मुद्द्याबद्दल मी लोंढे सरांना असं सांगू इच्छितो की UPAच्या 10 वर्षाचा काळ आणि NDAचा 10 वर्षाचा काळ यातली सरासरी महागाई वाढीचा दर UPAच्या काळामध्ये 8.2% होता, तो 2010 साली 11.66% गेला होता. 2013 साली 10.33% होता. मोदी सरकारच्या काळातला 10 वर्षाचा सरासरी महागाई वाढीचा दर हा 5.2% आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की पहिल्या 5 वर्षातल्या 3 वर्षामध्ये तो जे मोदी सरकारने स्वतःवर बंधन घालून घेतलं होतं की महागाई ही 4%च्या आत असली पाहिजे, जे मान्य अरुण जेटलींनी घालून घेतलं होतं, त्याच्या आतमध्ये 3 वर्ष महागाईचा दर होता. आता तुम्ही म्हणाल, मला आंबेकरजी, मला एक ब्रेक, एक फक्त बातमी आली तेवढी घेऊन मी आपल्याकडे येतो. केंद्रीय अर्थसंकल्प कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर निर्मला सीतारामन आता अर्थसंकल्प मांडतील. प्रत्यक्ष संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडण्याची प्रक्रिया सुरू होईल. थोड्याच वेळात या बाबतीत कॅबिनेट बैठक होत आहे आणि या कॅबिनेटमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. पुन्हा एकदा विनायक आंबेकर आपला मुद्दा पूर्ण करत होते. विनायक आंबेकरजी, आपण विविध जे अभ्यास समूह आहेत, संशोधन कंपन्या आहेत, थिंक टँक्स आहेत, त्यांचे आकडेवारीबद्दल सांगितलं. एवढ्या कदाचित मी आकडेवाऱ्या बघितल्या नसतील, पण मला दिसतंय ते असं की पुण्या मुंबईच्या परिसरामध्ये जवळपास 10-20 लाखांपेक्षा जास्त घरं रिकामी आहेत. मला दिसतंय ते साधं कॉमन सेन्सने दिसतंय ते असं. म्हाडा सिडकोमध्ये LIG मध्ये ज्या सुद्धा घरं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ॲप्लिकेशन्स येत नाही, कारण तेवढा पैसा परवडणारा नाहीये. मला दिसतंय ते असं की ठेवींवरचा पैसा तुमचा म्युच्युअल फंडमध्ये, जो म्युच्युअल फंड सही आहे, जे काही कॅम्पेन चाललेलं आहे, तो सगळा डबघाईला आलेला आहे. आणि SIP हे सगळ्यात मोठं स्कॅम म्हणून तर पुढे येणार नाही या देशामध्ये. अशा प्रकारची स्थिती आहे. त्यामुळे खरं आहे की तुमच्याकडे अनेक मोठे अहवाल असतील ज्याची मला ज्ञान नसेल, पण कॉमन सेन्सने दिसणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय की तुमचा SIP हा प्रकार आणि सिबिल जी सगळे तुमच्या ज्या सगळ्या संस्था असतात ज्यांच्या मार्फत त्याचं नियोजन होतं,
तिकडे आपल्याला बघायला असं मिळतंय की सध्या FD वरती आम्हाला व्याज पुरेसं मिळत नाही, पोस्टल वगैरे तर आता आजोबांच्या गोष्टी झाल्या आणि शेअर मार्केटची काही खात्री देता येत नाही. आता तुमच्या बाकीच्या काही आकडेवारी असेल तर कृपा करून सांगा. आपण कॉमन सेन्सचा उल्लेख केला. माझा मर्यादित कॉमन सेन्स जो आहे त्याच्यामध्ये असं दिसतंय की दर महिन्याची जी SIP आहे ती 25,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे. हो. जी डीमॅट खाती आहेत ती 17 कोटी रुपयाच्या पुढे गेलेली आहे. 2023 आणि 24चा बराच भाग हा शेअर मार्केटमध्ये लोकांनी प्रचंड पैसा कमवलेला आहे. आता तुम्ही परत म्हणाल की याच्यामध्ये सामान्य लोक किती, तर आपण गुजरातमध्ये जाऊन पहा. गुजरातमध्ये पान ठेलावाला, चहा विक्रेत्यापासून ते रिक्षा ड्रायव्हर पर्यंत सगळे लोक शेअर मार्केट हे मात्र खरं आहे. गुजरातकडे आमचं लक्ष जात नाही. मात्र तुमचा मुद्दा अगदी खरा आहे. त्याबद्दलचा दोष हा पूर्णपणे आमचा आहे की गुजरातकडे आम्ही काही लक्ष देत नाही आहोत. दरम्यान आणखी एक पाहुणे आलेले, त्यांच्याशी पण ओळख करून देतो, कारण शेअर मार्केटचा उल्लेख झाला. आपल्यासोबत केदार ओक आहेत, जे स्वतः अर्थतज्ञ आहेत, जे शेअर मार्केटमधले तज्ज्ञ आहेत आणि स्वतःची त्यांची एजन्सी आहे. शेअरचा विषय चालला म्हणून मी केदारजी आपल्याला विचारतो की सध्या भारतामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी होत राहतील, आकडेवारीचे सगळे खेळ, कोणाचा विकास दर काय होतं, पण काही आपण एक निकष मानत असतो. त्याच्यामध्ये हे खरं आहे की म्युच्युअल फंडमध्ये लोकांचा मोठा इन्व्हेस्टमेंट जातोय, पण ते सुद्धा आंबेकर म्हणतात त्या अर्थानं ते पॉझिटिव्ह नाहीये. त्याचं कारण आता काही मार्गच उरलेला नाहीये. FDच्या मार्ग उरलेल्या नाहीत. कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये व्याजदर चांगला आहे, पण त्याची शाश्वती उरत नाही. कधी या बँकेला टाळं लागेल. पण अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या बजेटकडे आणि आर्थिक परिस्थितीकडे कसं पाहता? सर्वप्रथम काल जो आर्थिक अहवाल मांडला गेला त्यात त्यांनी बऱ्याच फॅक्ट्स मांडल्या की जी काय सद्य परिस्थिती आहे ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा पार्ट असा आहे की आता तुमचं जे SIP बद्दल बोलणं झालं किंवा शेअर मार्केटबद्दल जे काही बोलणं झालं, तर मुळात शेअर मार्केटकडे मॅक्झिमम वेळेला ATM सेंटर म्हणूनच बघितलं जातं की मी आज पैसा टाकला तर मला उद्या तो वाढवून मिळाला पाहिजे. बरं, SIP हा खरा रिकरिंग अकाउंट, जो पूर्वी बँकांमध्ये रिकरिंग अकाउंट प्रकार होता, त्याला पर्याय म्हणून एक नवीन पर्याय आला आणि त्याच्यामध्ये तो पैसा डायरेक्ट शेअर मार्केट किंवा गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये लावला गेल्यामुळे त्याच्यात परतावा जास्ती मिळत होता. त्यामुळे लोकांनी रिकरिंग अकाउंटला चांगला पर्याय म्हणून SIP कडे पाहायला सुरुवात केली. बेसिकली ती एक नियमित इन्व्हेस्टमेंट करण्याची स्कीम आहे. बेसिकली लोकांनी हे विचारात घेतलं पाहिजे. मुळात काय होतं, लोकांना वाटतं की मी हा पैसा टाकला की माझा तो वाढला पाहिजे पटापट, आणि तो एवढा शक्य नसतो. शेअर मार्केटकडे बघताना सुद्धा लोक, आज तुम्ही बघितलं जर सेबी प्रत्येक वेळेला सांगते आज ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ज्या पद्धतीने लोक ट्रेडिंग करतात आणि त्यात जे लॉसेस होत आहेत त्याला कारण आहे की लोकांना मुळात तो कॉन्सेप्टच नीट कळलेला नाही. बँक निफ्टीमध्ये लोक घेतात, नॉर्मल निफ्टीमध्ये घेतात. मुळात हा प्रकार तर रिटेल इन्व्हेस्टरचा नाही हे माझं मत आहे. पहिली गोष्ट अशी आहे, आपण चांगले शेअर्स घ्यावेत. चांगल्या शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यात चांगला परतावा मिळतो. फक्त तुम्हाला काय बघायचं आहे, केदारजी म्हणजे मला खात्री आहे तुम्ही त्या बाजूने पॉझिटिव्ह होणार, पण एक साधा प्रश्न विचारतो आहो. लोकांनी चांगला शेअर घ्यावा हे केदार ओक म्हणतात, ती गोष्ट वेगळी, कारण ते त्याच्यामध्ये 2-3 दशकांपासून आहेत. पण मला सांगा, जेव्हा ओव्हर व्हॅल्यूड केले जातात काही शेअर्स, तेव्हा आमच्या याच्या सगळ्या रेग्युलेटरी ऑथॉरिटीज छानपैकी दुपारची निवांत झोप काढत असतात का? ओव्हर व्हॅल्यूड शेअर केल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या पेनी स्टॉक्स पुढे मोठे होणार आहेत, हे बिग बॅगर्स आहेत, म्हणून एक वातावरण तयार करायचं, त्याच्यात लोकांचा पैसा घातला आणि नंतर ते बुडाले की नंतर सगळ्या आमच्या एजन्सी जागा होणार. या बाबतीत आपण काहीच सरकारकडे बोट नाही दाखवणार. नाही, मी तुम्हाला खरं सांगू का, सरकार ओव्हर व्हॅल्यूड शेअर होतोच कसा भारतामध्ये? बघा, ही तर ग्रीड आहे बेसिकली. तुम्ही ग्रीड समजून घ्या. आज एखाद्या गोष्टीला जेव्हा मागणी येते, आता तुम्ही आत्ताच लेटेस्ट उदाहरण घ्या की आता मार्केटमध्ये जो कॉन्सेप्ट चाललाय की बाबा तुम्ही PMS करा किंवा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट करा की तुम्हाला ज्यांना जास्ती यातली माहिती नाही त्याने लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटकडे पाहावं काम करताना. बेसिकली शेअर ओव्हर व्हॅल्यूड कधी होतो, जेव्हा त्याचं डिमांड जास्ती वाढते आणि डिमांड वाढल्यामुळे त्याचा लोकांचा मागणी वाढली. केदारजी, पुन्हा मी तुम्हाला पकडेन इकडे. डिमांड वाढते असा शब्द जेनेरिक झाला. असे कोण सटोडिये असतात की जो तो रेट वाढवत नेतात आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य त्या मोठ्या बुल रनकडे वळतात? त्यांना का नाही अडवलं जात? त्यांची नावं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मुंबईमधले कोणत्या अशा कंपनीज, एजन्सीज आणि व्यक्ती आहेत की जो बुल रन तयार करतात त्या शेअरच्या मागे आणि वातावरण तयार करतात? आता पूर्ण वेगळा विषय ठरेल. मगाशी विनायक आंबेकरांनी मोठमोठ्या मान्यताप्राप्त अशा संस्थांचे अहवाल, आकडेवारी सादर केली. आपण कोणकोणते उच्चांक गाठतोय ते सादर केलेलं आहे, तरी सुद्धा केवळ नकारात्मक भूमिका का मांडली जाते? मैं 100 करोड़ रुपया इन्वेस्ट करे और रिसर्च के लिए उसका ग्रोथ रेट त्यांनी 6.4 किंवा असं सांगितला आणि त्यांनी असंही म्हटलं की जागतिक पातळीवर पहा की भारताचा ग्रोथ रेट खूप चांगला आहे. आता हे जे हा जो युक्तिवाद बऱ्याचदा केला जातो, याच्यात एक मोठी चूक आहे. ती चूक अशी की आजच्या परिस्थितीला जगाचा आर्थिक वृद्धी दर काय आणि आपला काय ही तुलना ही
ही फार आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे. आपण असं पाहायला पाहिजे की आज आपण कोणत्या परिस्थितीत आहोत, आपला दरडोई उत्पन्न किती आहे भारताचं, आणि ते चीनचं असताना चीनचा आर्थिक वृद्धी दर काय होता. कारण आपल्याला विकसित देश व्हायचं आहे, तर चीन अजूनही विकसित नाही, पण आपण ज्या पातळीवर आहोत आत्ता त्या पातळीवर चीन असताना चीनचा अर्थवृद्धी दर 10% पेक्षाही जास्त होता. तो सलग 30 वर्ष, मला वाटतं थोडासा माझी चूक होत असेल, पण फार मोठा काळ तो होता. 10% खाली ते गेलेच नाही, ते अलीकडे आले. त्यामुळे आत्ता चीन खाली आला, आत्ता इतर देशांचा अर्थवृद्धी दर कमी आहे, आणि प्रगत देशांचे अर्थवृद्धी दर कमीच असतात. म्हणजे त्याला काही ते कधीच 7-8%, 6% असे नसतातच. त्यामुळे आपली तुलना अशी व्हायला पाहिजे की आपण आज ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी आजच्या परिस्थितीत भारत असताना ज्या आहेत तेव्हा चीन कुठल्या आर्थिक वृद्धी दराने प्रगती करत होता, तर तो आपल्यापेक्षा कितीतरी जास्त, म्हणजे 10% वर अर्थवृद्धी दर होता. ते आपलं पोटेन्शियल असायला पाहिजे. नाहीतर काय होईल, आणि दुसरी आपल्याकडे आपण स्वतःला फसवण्यात काही अर्थ नाही. आणि मी मगाशी म्हटलं तसं मी पक्षीय भूमिकेतून बोलत नाहीये. मी असं म्हटलं की वाजपेयी सरकारच्या काळात, एनडीए सरकारच्या काळात देखील अर्थवृद्धी दर खूप चांगला होता. तो बऱ्याच काळ चांगला होता. त्यानंतरचा जो ढासळलेला आहे आपला अर्थवृद्धी दर, विशेषतः डिमॉनिटायझेशन नंतर, हे आपण स्वीकारलं पाहिजे, कटू सत्य. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा ना जागतिक पातळीवर बोलतो तेव्हा आपण अर्थव्यवस्थेचा आकार म्हणतो. म्हणजे जीडीपीच्या टोटल एकंदर देशामध्ये किती संपत्ती निर्माण होते, किती वस्तू सेवांचं उत्पादन होतं, त्याचा आकार म्हणतो. आणि आकारावर म्हणतो की आपण 3ऱ्या स्थानावर आहोत, 5व्या स्थानावर आहोत. याला फारसा अर्थ नाहीये. दरडोई उत्पन्न काय आहे तुमचं, दरडोई उत्पन्नामध्ये भारत कुठल्या स्थानावर आहे? मला असं वाटतं की तो 135व्या स्थानावर आहे. 135व्या. राईट. आपण वस्तुस्थिती म्हणजे वस्तुस्थितीला खरंच भिडायचं असेल ना, कारण आणि वस्तुस्थितीला भेडल्याखेरीज आपल्याला कुठे जायचंय आणि कसं जायचंय याचा आपला प्लॅनही तयार होणार. मला बेसिक मुद्दा लक्षात आला. पाहिजे. अतुल लोंढेंकडे सुद्धा जातो, कारण कृपया सगळ्यांनी लक्षात घ्या, वेळ मर्यादित आहे आणि मला प्रत्येकाकडे वेळ घेऊन जायचा आहे. अतुल लोंढेजी, मगाशी आंबेकर म्हणाले राहुल स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या मांडणीकडे माझं काही लक्ष देणार नाही, मला त्याचं मी महत्व वाटत नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्या निकषाच्या आधारे टीका टिप्पणी करताय ते तरी किमान सांगा आम्हाला. असं आहे की मी जे मांडतो आहे त्याला त्यांनी खोडून दाखवलं का, तर नाही. आता ते राहुल गांधींना शिवीगाळ करण्यामध्येच त्यांचा सगळा एनर्जी आहे ती वेस्ट होते आहे आणि देशाच्या कामात काहीच येत नाही आहे. मग राहुल गांधींना एका वकील संस्थेनी चॅलेंज दिलेलं होतं की राहुल गांधी यांनी मोदींची डिबेट ठेवावी लोकसभेच्या पहिले. मोदींनी पाठ दाखवून पळून गेले. एवढे हुशार यायचं ना. ते राहुल गांधी तर कधी मंत्री पण राहिले नाहीये. हे मुख्यमंत्री राहिले 15 वर्ष, हे प्रधानमंत्री राहिले 10 वर्ष, त्याच्यानंतरही हे घाबरत होते. म्हणजे सत्य काय आहे ते लोकांसमोर येण्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे. युपीएच्या काळामध्ये 7.6% आमचा ग्रोथ रेट होता, जीडीपी ग्रोथ रेट ॲव्हरेज 10 वर्षाचा, आणि यांचा आहे 6%. इथे सगळं दिसून येतं. फ्रजाईल इकॉनॉमी होती ना. मग $112 क्रूड ऑइल असताना, म्हणजे 145 ते $112 मध्ये क्रूड ऑइल होतं, ₹72 पेट्रोल होतं, ₹58 डिझेल होतं, आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस ₹1 होता. मग यांच्या काळामध्ये तो कसा 32-33 रुपयापर्यंत गेला, जेव्हा की क्रूड ऑइल $18 पर्यंत खाली आलं होतं कोविडमध्ये. आजही त्याचा ॲव्हरेज काढला तर $55, $60च्या वरतीने ॲव्हरेज काढला तर. आणि यांनी टॅक्स किती घेतलेले आहे? 45 लाख कोटीपेक्षा जास्त लोकांच्या खिशातनं यांनी टॅक्स काढलेले आहे. आता परिस्थिती मी तुम्हाला सांगतो. थोडंसं मुरुकर सरांचं मी अजून थोडंसं तुम्हाला म्हणजे सिम्प्लिफाईड करून सांगतो. मागच्या वर्षी 2.60% जीडीपीच्या ग्रोथवर अमेरिकेने किती $1 बिलियन जोडले? तर ते $787 बिलियन जोडले. 5.60% ग्रोथ रेटवर चायनाने किती जोडले? $895 बिलियन जोडले. आणि आम्ही 6.7, जे काय आम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो, $256 आपण जोडलेले आहे, $256 बिलियन. त्यामुळे ते आकार वगैरे नाही आहे. जीडीपी बघा, आपण पर कॅपिटा इन्कम बघितलं पाहिजे, जे बांगलादेशचं जास्त आहे आपल्यापेक्षा. आणि आपला रुपया हा ₹87 चाललाय, $90 जाईल काही दिवसामध्ये. अशा पद्धतीची परिस्थिती. कारण आमचे माय डिअर डोलांड जे आहे ते रोजच धमक्या देतात. मी तुमचे इलिगल मायग्रंट्स पाठवून देईल, मी तुमच्यावर 100% टॅरिफ लावून देईल आणि हे दबाव टाकून आपण डिफेन्स इक्विपमेंट त्यांच्याकडनं विकत घ्यावे, ॲग्रिकल्चर इक्विपमेंट त्यांच्याकडनं विकत घ्यावे हे सांगत. आता खोटं कसं असतंय की आम्ही मोबाईल प्रोडक्शनमध्ये सर्वात पुढे गेलो. नो, आम्ही काहीही प्रोड्यूस करत नाही आहे, आम्ही फक्त असेंबल करतोय. त्यामुळे मी बसलो असताना तरी निदान आंबेकरांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही काय बोलतोय. बरं, आता राहिला प्रश्न की या देशाचं मोदीनॉमिक्स जे आहे, मोदी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स जे आहे, त्याला किती लोक काय बोलतात मग ते तेव्हा ऍक्सेप्ट करत नाही. डिमॉनिटायझेशन, नोटबंदी नंतर या देशाची पूर्ण वाट लागली.
म्हणजे जवळजवळ 5 लाखापेक्षा जास्त आमच्या MSMEs म्हणजे छोटे मोठे उद्योग बंद पडले. त्याच्यानंतर यांनी फ्लॉड जीएसटी आणला. आमचा जीएसटी हा रेव्हेन्यू न्यूट्रल रेटचा होता, सिंगल रेटचा होता, सिम्प्लिफाईड होता, पण तो खोटा होता. यांनी 5 स्लॅब आणल्याने मी तुम्हाला सांगतो आता हे पुन्हा सुरू झालं आहे. युपीच्या निवडणुका येतात, 2000ची नोट पुन्हा आणणार आहेत आणि 35% नवीन स्लॅब जी आहे ती आणणार आणि त्याला सिन टॅक्स म्हणतील. म्हणजे 28% स्लॅब जी आहे यांना ओपन होईल. म्हणजे फक्त टॅक्सवरून इकॉनॉमी आहे म्हणून सामान्य माणसाची इकॉनॉमी जी आहे ती पाऊच इकॉनॉमीवर आलेली आहे. बरं. आता लोक अर्धा किलो 1 किलो तेल विकत घेतात, पहिले 5 किलो 15 किलोचा पिपा घ्यायचं, ते शक्य होत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी वाढत आहेत आणि जगलरी करतात हे लोक. फूड इन्फ्लेशन काढा किती आहे, फूड इन्फ्लेशन आजही डबल डिजिटमध्ये आहे. तूर डाळ कितीला मिळते, साध्या खाण्याच्या वस्तू कितीला मिळतात, कणिक कितीला मिळते. तर या गोष्टी ज्या आहेत त्या दिसतात कारण की हे नो डेटा अवेलेबल गव्हर्नमेंट आहे. आणि मग कोणी मुडीजनी सांगितलं, मुडींनी यांना डाऊनग्रेड का केलं, एवढं सगळं तुमचं चित्र चांगलं आहे तर मुडी आणि स्टँडर्ड पुअर या संस्थांनी यांचं डाऊनग्रेड का केलं, ठीक आहे. डाऊनग्रेड करण्याचा परिणाम काय होतो माहितीये का, तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट येत नाही आहे. आंबेकरजी, विनायक आंबेकर. हा, हे असतानाच मला बोलायची संधी मिळते हे चांगलं आहे, कारण हे किती खोटारडे आहेत आणि स्वतःचं अपयश कसं झाकून टाकायचा प्रयत्न करतात. मगाशी साहेबांनी अहो मोदी स्कूल ऑफ हैदराबादिक्स आहे ना, मोदी स्कूल ऑफ हैदराबादिक्स नाही आमचं. एक पण खोटा आकडा खोटा असेल तर दाखवून द्या आंबेकरजी. अतुलजी मी विनंती करेन प्लीज. एक पण आकडा खोटा असेल तर सांगा मला. अतुलजी त्यांचं पूर्ण होऊ द्या, मी तुमच्याकडे येईन परत. नाही नाही त्यांचे शब्द फार वाईट असतात. ऐकून घ्यायला तर ते शिका की. नाही त्यांना म्हणा चांगली भाषा वापरा, चांगली भाषा वापरा, नाही तर मग मला याच्यापेक्षा बेकार भाषा वापरता येते. मी गडकरीच्या आपण नागपूरचा आहे. शांत हे ठेवूया, शांतता बाळगूया. नाही भाषा वापरा व्यवस्थित. तुम्ही भाषा व्यवस्थित वापरा. असंसदीय शब्द किंवा नको त्या टीका टिप्पणी नको, आपण फॅक्ट्स वरती बोला. जनतेने तुम्हाला चपराक मारली, गप्प बसा जरा, ऐकून घ्या. ओके बोला. अहो, तुम्ही हिंदू मुसलमान करून आलेले आहात. नाही प्लीज तुम्ही देशाला अतुलजी, बदलायला अतुलजी घालत आहात. चर्चा पुढे तुम्ही जाणार काय नाही, तुमच्या economics चर्चा वरून पुढे आलेले जाणार नाही. नाहीये. प्लीज मी तुम्हाला थांबवतो. मी निवडणुकांमध्ये विनंती करतो economics तुम्हाला. चर्चा आंबेडकर आपण बोला. बघा, मस्जिदीखाली मंदिर अर्थशास्त्रावर शोधणं, मुस्लिमांना चर्चा करायला धमकावणं, आणि हिंदू याच्यावर मुस्लिम निवडून आलेले आहे. अतुलजी त्यांना बोलू द्या, अतुलजी त्यांना बोलू द्या प्लीज. बस Yes. त्याच्यामध्ये झाले तुम्ही. मगाशी त्याच्यामध्ये आपल्या तुमचा expertise आहे. पॅनलमध्ये जे अर्थशास्त्रज्ञ होते त्यांनी योग्य मुद्दा मांडला की आपली तुलना करताना विकसित देशांशी तुलना करून चालणार नाही, तर आपली तुलना ही चायना सारख्या विकसनशील देशाशी करावी लागेल, इमर्जिंग मार्केटशी. फार उत्तम योग्य मुद्दा मांडला त्यांनी. मी आपल्याला नम्रपणे असं सांगू इच्छितो की भारताची अर्थव्यवस्था ही ओपन अप कधी झाली? काँग्रेसच्या दुःशासनामुळे. जेव्हा चीनची अर्थव्यवस्था, चीनला स्वातंत्र्य आपल्या बरोबर मिळालं, परंतु चीनची अर्थव्यवस्था जगासाठी 1978 साली ओपन झाली. त्यामुळे चायना ही जगाची मॅन्युफॅक्चरिंग हब बनू शकला. मात्र नेहरू गांधी कुटुंबाच्या गलत अर्थशास्त्रामुळे 1991 साल उजाडलं आणि ते सुद्धा जेव्हा आपला फॉरेक्स रिझर्व्ह हा 2 आठवड्याच्या आपल्या इम्पोर्ट बिल एवढा राहिला, तेव्हा कोणीही गांधी सत्तेवर नव्हता म्हणून फक्त नरसिंहराव आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या शहाणपणामुळे आपली इकॉनॉमी ओपन झाली. त्यामुळे 1978 ते 1991 हा जो गॅप आहे तो चायनाला मोठा बेनिफिट देऊन गेला. दॅट इज पॉइंट नंबर 1. दुसरं, तुलना करताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की चायना ही कंट्रोल्ड इकॉनॉमी आहे, तिथे लोकशाही नाही. आपण लोकशाही असलं की काय पाहतो ते आपण आता उदाहरणच पाहतोय आपल्या डिबेटमध्ये की लोकांना भ्रमित कसं करायचं, यासाठी काही लोक या देशामध्ये परदेशातून माहिती आणून, म्हणजे हिंडनबर्ग काय होतं, काय हिंडनबर्ग बंद झालं. आज राहुल गांधी हिंडनबर्गमुळे त्यांनी संसदेमध्ये आंदोलन करून ज्या गुंतवणूकदारांचे पैसे बुडवले त्याची माफी मागितली का राहुल गांधींनी? नाही मागितली. त्यामुळे आपण चायनाशी तुलना करताना आपण हे लक्षात ठेवलं की चायना ही कंट्रोल्ड इकॉनॉमी होती, भारत हा पूर्ण लोकशाही देश आहे. त्यामुळे इथल्या सर्व घटकांना सामावून घेऊन आपल्याला विकास दर आपला चायनासारखा सातत्याने 10% ठेवता येईल असं मला वाटत नाही, कारण त्याच्यामध्ये अनेक फोर्सेस हे त्याच्यामध्ये परिणामकारक ठरत असतात. परंतु त्यातल्या त्यात जे काही योग्य करता येईल. मुख्य मुद्दा कुठे होता? मुख्य मुद्दा हा सुशासन आणि भ्रष्टाचाराचा होता. युपीए काळातल्या 10 वर्षाच्या गैरव्यवहार आणि गैरशासनावरती आम्ही चांगलं शासन दिलेलं आहे आणि त्यामुळे भारताची ही प्रगती झालेली आहे. कुणी काही म्हटलं, आपण 5व्या स्थानाला आहोत याचं आम्हाला गर्व आहे, देशवासियांना गर्व आहे. आता पर कॅपिटल इन्कम वाढलं पाहिजे की नाही? वाढलंच पाहिजे. त्या दृष्टीने या गव्हर्नमेंटचा सर्वतोपरी प्रयत्न चालू आहे
आणि ते जेव्हा आपण आपलं मॅन्युफॅक्चरिंग वाढवू, आपण जेव्हा आत्मनिर्भर भारताचा नारा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये डिफेन्स इक्विपमेंटचा आपण मोठ्या प्रमाणावरती मॅन्युफॅक्चरिंग स्वदेशात सुरू केलंय. 1800 कोटी रुपयावरून 21,000 कोटीपर्यंत डिफेन्सचा एक्सपोर्ट नेलाय आपण. त्यानंतर ऍग्रिकल्चर एक्सपोर्टसाठी वेगवेगळ्या स्कीम्स आपण आणतोय. त्यानंतर ऍग्रिकल्चर इन्फ्रासाठी 1,00,000 कोटी रुपयाचं फार्मगेट इन्फ्राची स्कीम दिली, त्याचं भरपूर युटिलायझेशन झालेलं आहे. या सगळ्या गोष्टीतून भारत विकसित होईल. मात्र भारत हा विकसनशील देश आहे आणि तो पूर्ण लोकशाही तत्वाने चालतो. त्यामुळे सर्व आंतरविरोधांना तोंड देऊन जेव्हा इकॉनॉमी पुढे न्यायची असते तेव्हा आपल्याला चायनासारखा अपेक्षित दर मिळू शकत नाही, असं मला सांगावंसं वाटतं. ठीक आहे. अतुल लोंढेंनी मगाशी हात वर केला आणि त्यानंतर मुरुकरांनी. मी पहिल्यांदा मला अतुल लोंढे, बोलायचंय मग तर. मुरुकर आणि मग मला मी बोलायचंय. केदारकरांकडे येईन. अतुलजी तुमच्याकडे झालोय मी. मला 1 मिनिट बोलायचं होतं. 1 मिनिट. आता असं आहे की हिंडनबर्ग बंद झाली असं हे म्हणतात. मग हिंडनबर्गने आरोप केल्यानंतर जे परिस्थिती समोर आली होती त्याच्यामध्ये अदानी कोर्टात जाणार होते, का गेले नाही? अमेरिकन कोर्टाने यांना का इंडायक्ट केलं अदानीला, आणि त्याची एन्क्वायरी या देशामध्ये का होत नाही? त्याच्यामुळे मोदींना बोलवलं नाही. मोदींसाठी देशापेक्षा अदानी महत्वाचे आहे. आणि या अदानींवर किती कर्ज आहे? 1,10,000 कोटीपेक्षा जास्तीचं कर्ज आहे. आणि हे कर्ज कुठून घेतलेलं आहे प्रसन्ना? हे कर्ज या देशाच्या टॅक्सपेयर्समधून निर्माण झालेल्या LIC आणि SBI या बँकांमधनं घेतलं आहे. लोकांच्या ठेवी तिथे आहेत. लोकांचं जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी जिथे आहे ना तिथे ठेवलेलं आहे. अच्छा, यांनी स्वतः आम्हाला हे केलं, टीका केली आणि स्वतःला कॉन्ट्राडिक्ट केलं की चायना इज अ क्लोज्ड इकॉनॉमी, इट इज अ कम्युनिस्ट रेजिम. आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये बरेच निर्णय त्यांना घेता आले आणि मग काँग्रेसमुळं असं झालं. आम्हाला असं करता नाही येत. मग माझा प्रश्न हा आहे की China+1, चायनामधनं सगळ्या इन्व्हेस्टमेंट ज्या आहे त्या बाहेर चाललेल्या आहेत. त्या कंबोडिया, व्हिएतनाम, बांगलादेश या देशांकडे का चाललेल्या आहे? भारताकडे का येत नाही आहे? तुमचा इज ऑफ डुईंग बिझनेसचं फक्त पेपरवर आहे. साध्या NOC आज सुद्धा मिळत नाहीयेत. 91 नंतरची जी ग्रोथ आहे ती तुम्ही 2016 नंतरची स्टॉल केलेली आहे. त्याच्यावर जर बोललो त्याच्यावर बोलणार नाही. काहीतरी असंसदीय शब्द वापरायचे, राहुल गांधींना शिवाय द्यायच्या, गांधी कुटुंबाला शिवाय द्यायच्या, याच्या व्यतिरिक्त यांची कुठलीच पॉलिसी नाही आहे. आणि हे जे निवडून आलेले आहे हे काही अर्थव्यवस्थेवर निवडून आलेले नाही आहे. आज 19 ते 24 वर्ष वयाच्या गटामध्ये 44% बेरोजगारी आहे. 30% बेरोजगारी जी आहे ती ग्रॅज्युएट्समध्ये आहे. आज तुम्ही साध्या तलाठ्याची किंवा क्लास 4ची जेव्हा नोकरी येते ना, तेव्हा MSc आणि इंजिनियर हे फॉर्म भरतात. बोलणार नाही. पुण्यामध्ये मला एक 100 जागा निघाल्या होत्या होतं. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये. केवढी मोठी लाईन मला आपण 4 बोलायचं दिवसापूर्वी पाहिलेली होती. प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढते. आणि हे सुद्धा यांनी सांगितलं. यांच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये काल सांगितलं की बेरोजगारी वाढणार आहे, आमचा एक्सपोर्ट कमी होणार आहे. आणि चायनाचा स्टील डंप होत आहे इथे कंटिन्यू. चायनाकडनं इम्पोर्ट आपला डबल झालेला आहे. त्यामुळे हे जे सांगतात ना याला कॉन्ट्राडिक्शन स्वतःच करतात. परिस्थिती काय लोकांना माहिती आहे. हे फक्त निवडून आलेले आहे विभेदावर, हे फक्त कम्युनलिझमवर निवडून आलेले आहे. हे काही साध्या गोष्टी निवडून. आणि मला अतुलजी माझा मुद्दा कळला. मी आता मुरुकरांकडे जाईल आणि त्यानंतर पुन्हा विनायक आंबेकर. फक्त त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मला केदार ओकांकडे सुद्धा यायचंय. आंबेकर, मिलिंद मुरुकर तुम्ही मुद्दा मांडत होता. मिलिंदजी. हां, नाही, मला असं म्हणायचं आहे की जेव्हा चायनाची तुलना केली ना, 1978ला त्यांनी सुरुवात केली. आपल्याला 1990 साल उजाडावं लागलं. आपण हे एक सत्य स्वीकारूया की ओपन इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये भारतातले सर्वच पक्ष, सर्वच काँग्रेस सकट, हे त्याच्या पूर्णपणे बाजूचे होते असं मला वाटत नाही. भाजपच्या बाबतीत भाजप गांधीवादी समाजवादाची घोषणा करत होता. म्हणजे ज्यावेळेला चायना ओपन इकॉनॉमी म्हणत होता तेव्हा भाजप गांधीवादी समाजवाद म्हणत होता. आणि तुम्हाला लक्षात येईल की 1990च्या काळात जे सुधारणा आल्या, आर्थिक सुधारणा, त्याच्यामध्ये काँग्रेस अंतर्गतही काही लोकांचा विरोध होता, इतर पक्षांचाही त्याला विरोध होता, इन्क्लुडिंग भाजप, जनसंघ, सगळ्यांचा. त्यामुळे संबंध आपलं जणू काही एका भारतामध्ये फक्त स्वतंत्र पक्ष जो राजगोपालाचारी यांचा होता तो नगण्य होता. बाकी सर्व पक्ष हे त्यावेळेला पूर्णतः अशा खुल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधी होते. आपण स्वीकारलं पाहिजे. दुसरा माझा मुद्दा होता, त्यांनी जो लिंक केलं ना लोकशाही आणि हुकुमशाही आणि अर्थवृद्धी दर, हाही फारसा खरा नाहीये. फारसा नाही, अगदीच खरा नाहीये. आणि याचे असंख्य अभ्यास आहेत की म्हणजे अगदी शी जिनपिंगच्या बाबतीमध्ये चायनाचा जो ग्रोथ रेट आता कमी झाला याचं कारण असं आलं की शी जिनपिंग जितके स्ट्रॉंग झाले आणि त्यांचा सगळा लहरी कारभार झाला. कोविडच्या काळामध्ये जे लॉकडाऊन्स त्यांनी केले अत्यंत हार्श, हे एका व्यक्तीच्या केंद्रीकृत सत्तामुळे आहे. म्हणजे चायनामध्ये हुकुमशाही जरी असली तरी सुद्धा अशा अर्थाने एका व्यक्तीकडे ते गेलेलं नव्हतं. आणि त्याचा आज जे चायनाचं जे स्लायडिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये मोठा दोष या चायना अंतर्गत झालेल्या हुकुमशाहीचा आहे.
त्या अर्थाने, राईट. त्यामुळे आणि अनेक अभ्यास तुम्हाला दिसतात की लोकशाही आहे म्हणून अर्थवृद्धी दर वाढत नाही वगैरे हे आपल्याला वाटतं, असं हे फार बाळबोध आहे. याच्या आता मला याच्यामध्ये अभ्यास साईट करता येणार नाहीत, पण असंख्य अभ्यास मी दाखवू शकतो की ज्याच्यामध्ये हे लिंकेज, स्ट्रॉंग लिंकेज असं नाही अजिबात. ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर मी केदार ओकांकडे जाणार आहे, कारण शक्यतो प्रयत्न असा असेल की ही चर्चा मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने किंवा अर्थशास्त्राच्या विविध संकल्पनांच्या अनुषंगाने कमी जाऊन लोकांच्या जीवनमरणाचे सर्वसामान्य अर्थसंकल्पाचे प्रश्न आहेत. आमच्या स्लॅबचं काय होणार, महागाई कमी होणार का, कर्ज स्वस्त होणार का, आमच्या गुंतवणुकीवरती अधिक परतावा मिळणार का, हे प्रश्न अधिक घेण्याचा प्रयत्न आपण करू. अर्थसंकल्प आता पुढच्या काही मिनिटांनी सादर होईल. निर्मला सीतारामन हा मोदी सरकारचा तिसऱ्या मोदी 3.0 मधला पहिला अर्थसंकल्प सादर करतील. आपली चर्चा सुरू आहे. केदार ओक आपल्यासोबत आहेत. केदारची मागाशी चर्चा ही जरा मोठ्या मुद्द्यांना घेऊन होती. मी तुम्हाला सर्वसाधारण लोकांचे प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. तुम्ही सुद्धा अर्थतज्ञ आहात. एक, शेअर मार्केट जे सध्या तुमच्या गुंतवणुकीवरती सर्वाधिक परतावा देणारं साधन मानलं जात आहे. 2, कर्जाची स्थिती. आणि 3, या टॅक्सेशनची स्थिती, ज्याची एक व्यावसायिक म्हणून तुम्हाला सुद्धा झळ बसते. काय सांगाल? मुळात सरकारने आता गोष्टी बघताना पहिलं बघितलं पाहिजे ना की लोकांना बिझनेस कडे असेल त्यांना इज ऑफ डुईंग बिझनेस कसं होईल, पहिली गोष्ट. दुसरा पार्ट, आज लोकांचे घर घेणं ही एक नेसेसिटी आहे. सो घर घेताना ज्या पद्धतीने आपण लोनवरती आज GST भरतोय किंवा स्टॅम्प ड्युटी भरतोय, 11% आज आपण हाऊसिंग घर घेताना त्याच्यावर टॅक्स भरतोय. तर याकरता आपण सरकारने बजेटमध्ये काहीतरी विचार करायला पाहिजे. इन्कम पार्टमध्ये पण आता खरं सांगू का, तर मला वाटत नाही गव्हर्नमेंट काही लोकांना फारसं देऊ शकेल. मुळात गव्हर्नमेंटने गेल्या वर्षीचं कॅपिटल एक्सपेंडिचर्स मुळात एवढं कमी केलेलं आहे की ते यावर्षी कसं भरून काढणार हे बघणं फार गरजेचं आहे. राहिला पार्ट की कितीपर्यंत एक्झम्पशन मिळू शकतं. तर मी लास्ट बजेटच्या वेळेला पण बोललो होतो की 10 लाखापर्यंत यांनी इन्कम फ्री करावा ही माझं प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्याच्यानंतर टॅक्स स्लॅब फक्त 2च ठेवाव्यात, कारण की आता काही जो सांख्यिकी डेटा आहे त्यामध्ये इंडिव्हिज्युअल लोक कॉर्पोरेटपेक्षा जास्त टॅक्स भरतात, अशी सिच्युएशन आहे. त्यामुळे तो पार्ट बघावा. आणि पुढची जी नवीन पिढी येते ना, त्याकरता सरकारने या बजेटमधनं नवीन मार्ग देण्याची गरज आहे, कारण की पुढच्या पिढीच्या गरजा पुन्हा वेगळ्या आहेत. आज जसं मनमोहन सिंग आहेत, चिदंबरम आहेत, जेटली आहेत, त्यांनी जसं आउट ऑफ द वे जाऊन बजेट मांडलं, तसं बजेट यावेळेला निर्मला सीतारामनने द्यावं ही अशी सगळ्यांची मार्केटमध्ये किंवा जे बिझनेसवाले आहेत त्यांची अपेक्षा आहे. आणि त्याला कारण आहे की गेल्या 10 वर्षात साचेबद्ध बजेट मांडलं गेलेलं काम करताना सामान्य माणसाच्या इन्कममध्ये जरा कुठे बदल दिसला की तेवढ्या प्रकारच्या टॅक्समध्ये फक्त कॉस्मेटिक चेंजेस केले जातात. आज सोशल लोकांना सर्व्हिस देणं फार गरजेचं आहे. आज मेडिकल एक्सपेन्सेस जरा किंवा घर घेताना जे खर्च आहेत हे सगळे बघता लोकांना कुठेतरी सरकारने यातनं एक सिक्युरिटी द्यायला पाहिजे की आता जसं पेन्शन स्कीम दिल्या जातात किंवा काय, त्याच्यात सुद्धा काहीतरी वेगळी सुसूत्रता आणली पाहिजे. मग तुम्हाला पेन्शन काहीतरी एक सर्टन लेवलपर्यंत मिळेल, त्याच्यानंतर तुम्हाला सोशल सिक्युरिटी दिली जाईल. कारण की आता कसं आहे, पूर्वीसारखं PF ग्रॅज्युटी हा प्रकार ऑलमोस्ट बंद झालेला आहे. सो पुढच्या पिढीला या ज्या सोशल गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींनी सरकारने आत्तापासून बांधणी करणं गरजेचं आहे. कारण की आत्ता बेरोजगारी हा आपल्या देशासमोर खूप मोठा प्रश्न आहे. कारण पुढच्या काही वर्षामध्ये जे यंगस्टर बाहेर येणार आहेत त्यांना नोकरी हवी आहे. SME छोटे उद्योग निर्माण करतील, त्यातनं किती जॉब निर्माण होतील, त्यातनं त्यांची सिक्युरिटी किती, त्याची सस्टेनेबिलिटी किती, हे वेगळे प्रकार आहेत पुन्हा. त्यामुळे हे सगळे प्रकार बघताना सरकारने काही धोरणं अशी आणली पाहिजेत की ज्यांनी लोकांना बिझनेस करण्याला उपयुक्त लोक होतील. बरं, मी आंबेकरांकडे जातो. आंबेकरजी, आपण आता केदार ओकांचं म्हणणं तर ऐकलंच. ते शिवाय केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार हे सांगतात की इज ऑफ डुईंग बिझनेस आणि आपल्याला आता काही प्रागतिक आणि काही वेगळ्या प्रकारची आर्थिक धोरणं स्वीकारण्याची गरज आहे. ऑलमोस्ट आपल्याला 91-92चा तो मोमेंट परत तयार करायची गरज आहे. अशा परिस्थितीत आपण आहोत. माझे तुम्हाला ते साधे प्रश्न आहेत. गुंतवणुकीवरती चांगला परतावा नाही, बरं ते नाही देता आलं तर किमान कर्ज स्वस्त करा. मला सांगा, 11-12% जर का कर्ज घेतली, शैक्षणिक कर्ज, आंबेकर 12-12% ती कर्ज घ्यायची, अहो तो काय मजा करणार आहे का? तो पैसा घेऊन तो माणूस परत फेड करणार आहे. घर जर का स्वस्त कर्जात मिळालं, जर का 4 आणि 5% कर्ज मिळालं तर वाचलेल्या पैशावरती तो माणूस फर्निचर घेईल, आणखी हेवी मोठ्या वाईट गुड्स घेईल. त्या सगळ्याचा पुन्हा मार्केटमध्ये पैसा फिरणार आहे. या गोष्टी पुरेशा होत नाहीत. आंबेकरजी, तुम्ही इतर आकडेवारी सांगताय, मलाच दिसतंय ते असं. बेरोजगारांच्या लाईन्स या छोट्या सरकारी पदांसाठी कशा लागलेल्या असतात याच्या बातम्या आम्ही बघत असतो. ते डोळ्याला दिसणारं सत्य आहे. याच्यावरती तोडगा काढायचा नाही, आपण फक्त आकडेवारीवरतीच भांडत बसणार आहोत. आंबेकरजी, नक्कीच नाही. आपण आपलं काम करताय आणि आकडेवारीला आपण विरोध करताय. आपण ज्या सामान्य माणसांच्या जीवनाशी संबंधित मुद्द्यांमध्ये चर्चा करू इच्छिता त्या मुद्द्यांमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला, आपण आता मुद्दा मांडलात की मध्यमवर्गीयांवर टॅक्सचं बर्डन जास्त आहे. मोदी सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये 2014 साली जी स्लॅब
युपीए गव्हर्नमेंटच्या काळात 2.5 लाखाची होती, ती 3 लाख केली. आपल्याला माहिती असेल तर गेल्या वर्षी 7 लाखापर्यंतचं जे मध्यम वर्गाचं उत्पन्न आहे पगारदार लोकांचं, ते करमाफ केलेलं आहे. मगाशी उल्लेख झाला की न्यू टॅक्स रेजिम, ओल्ड टॅक्स रेजिम. आता हा का फरक करण्याची मोदी सरकारला गरज पडली? बऱ्याच वेळेला आपण असं असतं की सुपरफिशियल त्याची चर्चा करून त्याला नावं ठेवतो. आता आपण असं म्हणताय की गुंतवणुकीवर चांगलं व्याज मिळत नाही. आपल्याला माहितीसाठी सांगतो की पीपीएफवर आज सुद्धा 8.5% दरांनी व्याज गव्हर्नमेंट देत आहे आणि ते गेल्या 5 वर्षामध्ये कायम ठेवलेलं आहे. आता पीपीएफचा दुरुपयोग कसा झाला हा आपण समजून घ्या. पीपीएफ मध्ये 1.5 लाखापर्यंतची एटीसीची जी मुदत होती, म्हणजे फ्रीशिप होती, त्यासाठी पीपीएफ सुरू झालं आणि त्या पीपीएफचा गैरवापर करून कंपनीचे एक्झिक्युटिव्ह सुद्धा दरवर्षी पीपीएफ मध्ये ज्या वेळेला 50 लाख 30 लाख असं टाकून जास्त व्याज घेत आहेत असे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा ती कॅप करून 1.5 लाख आणि त्याच्यामधली इन्व्हेस्टमेंटची मर्यादा सुद्धा 1.5 लाख करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक गोष्ट गव्हर्नमेंट जेव्हा आणते, आता हा जो न्यू टॅक्स रेजिम आणला, हा का आणला तर गुंतवणुकीवरचं व्याज देणं हा जसा एक मुद्दा आहे, तसं आपल्या गुंतवणूकदारांना वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन उपलब्ध करून देणं. मगाशी आपल्या बोलण्यामध्ये आलं की शेअर मार्केटमध्ये फ्रॉड चालतात. मी आपल्याला विनंती करतो की गेल्या 3 वर्षात झालेला कुणीही मार्केटला आपल्या बाजूनी वळवलं असं जर काही असेल तर त्या प्रत्येक गोष्टीवर ऍक्शन घेतली गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती आपल्या त्याच्यावरती फाईन लावलेले आहेत. ज्या वेळेला कॉम्प्युटरायझेशन नव्हतं त्यावेळेला हर्षद मेहता घडू शकला. आता 100% कॉम्प्युटरायझेशन आहे. सेबी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे पॅसिव्ह इन्कमची जी एक सोय मोदी सरकारने या मध्यम वर्गासाठी उपलब्ध करून दिलेली, त्यांच्या हातामध्ये मला 1 मिनिटात पूर्ण करू द्या. बरं. त्यांच्या हातामध्ये खेळता पैसा वाढावा म्हणून ही न्यू टॅक्स रेजिम आणलंय. कारण इन्व्हेस्टमेंट करून जे टॅक्स स्लॅब रेट कमी करून घेण्यासाठी ज्या इन्व्हेस्टमेंट दिलेल्या विशिष्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये होत होत्या त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला आम्ही कमी दराने टॅक्स लावून देतो. पण तुम्ही भांडवल, शेअर बाजार हे काय आहे? एक प्रकारचा भांडवल बाजार आहे. देशामध्ये भांडवल निर्मिती व्हायची असेल तर शेअर बाजाराची गरज आहे. त्यामुळे शेअर मार्केटकडे तुम्ही जा असं मोदी सरकारचा प्रयत्न होता. तो मेसेज व्यवस्थित गेला. मगाशी मी सांगितलं 17.5 कोटी डीमॅट अकाउंट होल्डर, दर महिन्याला 25 लाखाची SIP आणि बरेच म्युच्युअल फंड ज्यांनी कुणी गैरव्यवहार करायचा प्रयत्न केला ते बंद झाले. आज सगळ्या म्युच्युअल फंडवर सेबीची करडी नजर आहे. प्रत्येक इन्व्हेस्टरवर सेबीची नजर आहे. प्रत्येक वेळेला कंप्लायन्स करून घेतला जातो आणि आजचा भारतातला भांडवल बाजार आज जगाला सेफ वाटतो. आपल्याला वाटतो की नाही हे आपण ठरवायचं. मी अतुल लोंढेंकडे जाण्यापूर्वी फक्त एक लक्षात आणून देऊ इच्छितो आंबेकरांना. एक कंपनी, एक बाबा, सध्या फार त्यांचं मोठं नाव आहे, ते बाबा ती कंपनी आपल्या स्वतःच्या मूळच्या कंपनीच्या साम्राज्यामध्ये घेतात. ते बाबा खूप फेमस आहेत. त्यांचा मुख्य बिझनेस हा म्हणजे व्यवसाय हे त्यांचं मुख्य धोरण नाही आहे. ते आध्यात्मिक क्षेत्रात आहेत. पण ती कंपनी जी अक्षरशः त्या डील होण्याच्या आधी एक्स रक्कमेला असेल, 100-200 रुपये समजा शेअर असेल, तो फटकन 800,000पर्यंत जातो. आणि हे आमच्या नाकाखाली होतं रेग्युलेटरी संस्थांच्या. आणि याला जर का आंबेकर म्हणत असतील की फार कडक लक्ष आहे तर मी आंबेकरांच्या मतस्वातंत्र्याचा आदर करतो. आणखी मी पुढे काय बोलणार? मी आता जातो अतुल लोंढेंकडे. अतुल लोंढे, आपण आरोप करून सोडू नका, मला उत्तर देऊ द्या. आपण जो उल्लेख केला तो रुची सोयाचा उल्लेख केला, ते किती साली झालं हे आपण आठवून पहा. मी आता गेल्या 2 वर्षाबद्दल बोलतोय. सेबीचे रूल्स हे कायम सतत अपडेट होत असतात. कॉम्प्युटरायझेशन सतत अपडेट होत असतं. मी आत्ताच्या शेअर मार्केट बद्दल बोलतोय, जुनी उदाहरणं देऊ नका. बरं, मग एक फार लाडके उद्योजक आहेत भारतातले, प्रचंड मोठे आहेत. त्यांनी ग्रीन एनर्जीची एक कंपनी सुरू केली आंबेकर सर, आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर नसताना आभाळाला भिडणारी कशी काय किंमत वाढते हो? काय म्हणजे त्याच्या मागचं काय अर्थशास्त्र असेल तर कृपा करून आमचा क्लास घ्यावा आपण. आपल्याला माहिती असेल तर अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट मी तुमचा जरूर क्लास घ्यायला तयार आहे. मी स्वतः एक इन्व्हेस्टर आहे, जागरूक इन्व्हेस्टर आहे. शेअर मार्केटमध्ये अप्पर सर्किट, लोअर सर्किट अशा प्रकारचे हे असतात, सर्किट्स असतात. आणि कुठलाही शेअर जर अननॅचरली वाढला तर ते सर्किट ऑपरेटिव्ह होतं आणि त्या शेअर मधले व्यवहार बंद होतात. आपण स्वतः जाऊन चेक करा. ठीक आहे, मी अतुल लोंढेंकडे जातो. अतुलजी, असं आहे की माधवी बुच यांना जर अदानीच्या शेअरचा फायदा होत असेल आणि त्या सेबीच्या चेअरमन असतील तर कशा पद्धतीनं शेअर मार्केट चालतं हे काही वेगळं सांगायला गरज नाही. आणि माधवी बुचचे सगळे पुरावे समोर ठेवल्यानंतरही त्यांच्यावर किती ऍक्शन झाली हे सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे.
कुठले पुरावे? याच्या पूर्वीच्या ज्या अध्यक्ष होत्या त्यांना कोणीतरी एक बाबा सांगत होता की मार्केट कसं वरती यायचं आणि मार्केट कसं खालती जायचं हे त्या बाबांच्या सांगण्यावरून करत होते. मार्केट कसं चालतं याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. पण मला आता अर्थव्यवस्थेवर यायचं आहे. असं आहे की टॅक्स ड्रिव्हन इन्फ्लेशन आहे प्रसन्न आहे. दोन प्रकारचे, एक प्रकारचं इन्फ्लेशन आतापर्यंत माहित होतं की ग्रोथ सोबत पण इन्फ्लेशन येतं, म्हणजे विकासासोबत पण महागाई कधी कधी थोडी वाढत असते आणि ती जस्टिफायबल पण असते. ही जी महागाई आहे ही क्रूड ऑइल स्वस्त असताना प्रचंड प्रमाणावर टॅक्स लादले. 3 रुपये 46 पैसे 9 रुपये 56 पैशावरून 32-33 रुपयावर जाणे, 1 रुपया रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेसवरून 18 रुपयावर जाणे, नवीन ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर सेस लावणे. आता ते 100 लाख कोटीचं वगैरे एक होतं ते इन्फ्रास्ट्रक्चरचं वगैरे वगैरे, त्यानंतर 1 लाख कोटीचं ॲग्रिकल्चरमध्ये वगैरे वगैरे, ते सगळं जे आहे ना ते आम्ही ऐकूनच आहे पेपरवर. त्याचं काही झालेलं आहे प्रत्यक्षामध्ये ते काही नाही आहे. ती पाईपलाईन वगैरे वगैरे जी आहे ती विकण्याचीच आहे. आता रस्ते बिस्ते विकण्यावर सगळं आलेलं सगळं विकणं सुरूच आहे. 1000 रुपयाची नोट बंद करून 2000 रुपये की नोट शुरू करनारा है इकोनॉमिक्स है. 1000 रुपये के नोट से ज़्यादा ब्लैक मनी पैदा होता है, इसलिए मैं 2000 रुपये की नोट शुरू करता हूँ. अब फिर उसको 7 साल भी नहीं चला सकते, बंद कर देता हूँ. आता पुन्हा यूपीच्या निवडणुका तोंडावर येत आहेत असं आमची माहिती आहे. मला असं वाटतं की या टॅक्स ड्रिव्हन इन्फ्लेशनमुळे ना रोजगार जनरेट झाला, ना लोकांचं उत्पन्न वाढलं. आणि आंबेकरांच्या माहितीसाठी सांगतो, सेव्हिंग रेट जो आहे तो 5.2% आलेला आहे. लोकांची सेव्हिंग नाही आहे. 50% कर्ज जे आहे ते लोन गहाण ठेवून घेतल्या गेलेलं आहे लोकांकडनं, आणि 30% हे सोनं जे आहे ते लोक सोडवू शकले नाही आहे, डेट ट्रॅपमध्ये आहे. 55%पेक्षा जास्त शेतकरी हे 1 लाखापेक्षा जास्तच्या कर्जाच्या बोजाखाली आहे. मनरेगामध्ये 100 दिवसाचा रोजगार मिळावा असा कायदा असताना हे 45 दिवसाच्या वरती रोजगार देत नाही. GDPच्या 2.33% वरची गुंतवणूक आहे त्यातली ती 1.33% आणली. जे आपलं स्वास्थ्य आहे, आरोग्य जे आहे ते 0.87% आणलेलं आहे. 15वं वित्त आयोग जे आहे ते सांगतं की 2.5% असलं पाहिजे. इंटरनॅशनल स्टँडर्ड्स हे 5%, आमच्या वेळेस 4.41% होतं. एज्युकेशनवरची गुंतवणूक ही कमी झालेली आहे. सरकारी शाळा बंद पडून गरिबांसाठी शिक्षण जे आहे ते दुरापस्त झालेलं आहे. वही, पेन, पेन्सिल या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे याच्यावर सुद्धा GST आहे. अगदी मरणाच्या सरणावर सुद्धा GST आहे. मग ते प्रधानमंत्री कुठे गेले? ज्यांना आधार म्हणजे आखो की पुतली आलेले ते, त्याला विरोध. सिम्पलिफाईड GSTला विरोध, कॉम्प्लेक्स GST आणला. नोटबंदी चुकीच्या पद्धतीचा लॉकडाऊन, याचे जे फटके बसलेले आहे याच्यातून बाहेर येण्याचं कारण असं नाही आहे की फक्त ट्रिकल डाऊन पॉलिसी आणि फक्त काही लोकांसाठी हा देश चालतो आहे काही लोकांसाठी. याचं एक उदाहरण देतो आणि थांबतो. रिलायन्सचे अनिल अंबानी जे आहे, ही इज व्हेरी लवेबल, इज अ ब्लू आईड बॉय ऑफ दिस गव्हर्नमेंट. ते काय करतं, त्याच्यावर 47,000 कोटीचं कर्ज आहे. त्याला NCLT काय करतं, 467 कोटीमध्ये सेटल करून बाकीचे पैसे करदात्यांचे जे आहे ते त्याला माफ करून आता तो 10,000 कोटीची गुंतवणूक आंध्र प्रदेशमध्ये करणार आहे. म्हणजे कसं आहे, या सरकारला कोणतेही पुरावे देऊन केलेल्या गोष्टी मान्य नाही. या सरकारला सेबीचे सर्व नियम तोडलेले मान्य नाही आहे. विनोद अदानी बाहेर बसून इक्विपमेंट जे आहे इलेक्ट्रिसिटीचे ते दुबईतून घेतो आणि इंग्लंडमधून आपल्याला इकडे एक्सपोर्ट करतो, जर्मनीमधून एक्सपोर्ट करतो, ओव्हर व्हॅल्युएशन करतो. DRIने त्याच्यावर रेड केलेली आहे. राऊंड ट्रिपिंग करतात डायमंड्समध्ये. म्हणजे ही सगळी फसवणूक नाही आहे काही. मग त्याच्यावर कुठली ऍक्शन घेतो का आपण? तर कुठलीही ऍक्शन घेतल्या जात नाही. हे दुर्दैव आहे. वास्तविकता ही आहे की 50% लोक या देशामध्ये 65% टॅक्स भरतात, गरीब लोक, आणि जे 1% प्रचंड श्रीमंत आहेत ते फक्त 3% GST जे आहे ते देतात. हे जे दुर्दैवाची गोष्ट आहे ती आहे. आणि मुरुकर सरांनी जर सांगितलं की इन्कम टॅक्स 4,98,00,000 लोक इन्कम टॅक्स भरतात. आता हे सांगतील की 10 करोड रिटर्न भरतात. हे 0 रिटर्न आहे. 4,98,00,000 लोक रिटर्न भरतात आणि त्यांच्या खिशातनं 12 लाख कोटी काढून घेतले, 20 लाख कोटी GSTच्या माध्यमातून काढून घेतले, आणि RBIला पिळून सातत्यानं कंटिंजन्सी फंड RBIचा कमी करून टाकलेला तो सुद्धा घेतलेला आहे. तरी पण फिस्कल डेफिसिट हे 4.8%च्या खाली यांना आणता येणार नाही. आम्ही यांना इकॉनॉमी दिली होती 4.5%वर. 7.6% ॲव्हरेज ग्रोथ 10 वर्षाची होती, त्याच्यावर दिलेला होता. यांच्या 10 वर्षाची ग्रोथ 6% होती. सामान्य माणसाला याच्यामध्ये पिळवणूक आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचं मरण आहे. शेतकऱ्यांना MSP देण्याचे यांनी प्रॉमिस केले, ते अजूनपर्यंत दिलेले नाही आहे. 1.5% देऊ त्याचं एफिडेविट करून सुप्रीम कोर्टात सांगितलं आम्ही देऊ शकत नाही आहे. कोणत्या फ्रंटवर हे लोक यशस्वी आहेत? ते फक्त हिंदू मुसलमान करणे, या देशामध्ये द्वेष वाढवणे, आणि त्याच्यावर निवडणुका जिंकल्याना हे म्हणतात की निवडणुका. काल एक व्हॉट्सअप चांगला आला होता. कधी कधी व्हॉट्सअपचाही वापर केला पाहिजे. पुतीन सांगतात की आम्ही कॅन्सरवर लस शोधली, आणि मोदी सांगतात आम्ही मस्जिदीखाली मंदिर शोधत होतो. ही या देशाची वास्तविकता आहे. मी मिलिंद मुरुकरांकडे जाईन. मिलिंदजी, या सगळ्या आर्थिक चर्चेचा पुन्हा आपल्याला धागा जोडायचा तो सर्वसामान्य आणि जो आपल्या भारतातला मोठा वर्ग आहे तो शेतकरी यांच्याशी.
ही परिस्थिती अशी असताना आता आपण जरा थोड्या अपेक्षांकडे जाऊया. विश्लेषण झालं आणि जे जाऊन गेलेले त्याबद्दल आपण फक्त चर्चा करू शकतो. पण मग आता पुढे जर का करायचं असेल आणि हा साधारण कल्याणकारी शब्द एकेकाळी महत्वाचा होता, आता तो शिवी होतोय की काय असं वाटायची स्थिती आहे. फ्रीबीज वगैरे आता पुन्हा दिवस येत आहेत तरी सुद्धा मला आपल्याला विचारायचं आहे, या अर्थसंकल्पाकडून आपण कोणत्या अपेक्षा ठेवू शकतो? मला असं वाटतं की शेतीच्या संदर्भामध्ये सर्वात मोठी अपेक्षा ही कृषी संशोधन हे आहे आणि त्याच्यावर मोठा निधीची आवश्यकता आहे. आणि आपण मगाशी चर्चा आली की डाळींच्या भावाची वगैरे, खरं तर ग्राहकाचा आता भारतातला, म्हणजे याच्यात पुन्हा मी पक्षीय राजकारण आणत नाहीये बघा.